अकोला महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण केली आहे। शहरात 6 झोननुसार विभागणी करण्यात आली असून प्रत्येक झोनमध्ये सुमारे 400 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे। झोन क्रमांक 4 अंतर्गत प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 या 3 प्रभागांमध्ये एकूण 97 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे। 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून उद्या मतदान पार्टी सर्व आवश्यक साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहे। 16 जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून शहरातील 6 केंद्रावर एकाच वेळी सर्व प्रभागांची मतमोजणी होणार आहे। प्रचाराच्या अधिकृत कालावधीला पूर्णविराम लागल्यानंतर उमेदवारांकडून आता मतदारांच्या थेट संपर्कावर भर दिला जात आहे। या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील 5,05,028 हून अधिक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर संतोष यावलीकर यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर संतोष यावलीकर, निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रमांक 4 तथा उपविभागीय अधिकारी बाळापूर। प्रभाग क्रमांक 11, 12, 18 यामध्ये एकूण 97 मतदान केंद्र आहेत। त्या 97 मतदान केंद्रावर दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे। त्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी सर्व मतदान पथक मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत। या झोनकरिता एकूण 400 मतदान पथकाची कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदानाकरिता प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व तयारी करण्यात आलेले आहे। दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीची प्रक्रिया जिजाऊ भवन ठिकाणी होऊ घातली आहे। त्या अनुषंगाने सर्व प्रभागाची मतमोजणी एकदाच करण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 11 करिता एकूण 5 टेबलवरती मतमोजणी होणार आहे। प्रभाग क्रमांक 12 करिता एकूण 4 टेबलवरती मतमोजणी होणार आहे। प्रभाग क्रमांक 18 5 टेबलवरती मतमोजणी होणार आहे। त्या मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी यांना सूचना असणार आहे। त्यांनी प्रति उमेदवार एक मतमोजणी प्रतिनिधी यांची टेबल नियुक्ती करावी, जेणेकरून मतमोजणीच्या दिवशी कोणताही गोंधळ होणार नाही। या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे। दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा आणि लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यास सहभाग नोंदवावा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।